प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वाटाणा आणि बटाटा। इथे मी काय काय साहित्य घेतले, वाटाणा बटाटा घेतला, 2-4 पाण्याने धुवून घेतला, इथे बारीक कांदा कापला आहे 2, इथे लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि इथं काही आपण मीठ, तेल, इथं आहे काही घरगुती मसाले आणि इथं आहे आपण वाटण केलेलं खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल आपले छान तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली, जिरं टाकू, जिरं पण तडतडलं, आपण कढीपत्ता आणि आपण आता कांदा टाकून घेऊ। आता छान आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण छान तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ। तर पाहू शकता आपल्या कांद्याचा रंग छान असा चेंज झालेला आहे आणि आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। आपला टोमॅटो छान असा परतून झाला। आता आपण मसाले टाकून घेऊ। मी इथे कोथिंबीर, खोबरं, आले लसूणचं वाटण केलं होते, टाकलं, ते मिक्स करून घेऊ आणि आता आपण बाकीचे मसाले टाकू। धना जिरा पावडर, हळद, कांदा, लसूण, लाल तिखट। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। आता छान असं मिक्स केलं आणि तेल बघा सुटलंय। थोडंसं पाणी टाकून आपण 2 मिनिटं परतून घेऊ। आता छान असं तेल सुटलं, आपण आता वाटाणा बटाटा टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स करून तेलामध्ये वाटाणा बटाटा आपण छान फ्राय केला आहे आणि आता आपण याच्यात टाकू मीठ चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेऊ आणि आता आपण पाणी टाकून घेऊ आणि शिजवून घेऊ। मला जास्त काही पातळ करायचं नाही, 2 माणसांसाठी करायचं, तर मी एवढंसं पाणी टाकलेलं आहे। शिजायला लागेल, अजून थोडंसं आपण टाकू आणि छान अशी भाजी शिजवून घेऊ। तर बघा असं एवढी अशी मी पाणी टाकलेलं आहे। आता हे शिजवून घेऊ, यानंतर वरतून कोथिंबीर टाकू। पण माझी बॅटरी लो झालेली आहे, यामुळे मी इथेच व्हिडिओ संपवते। व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।